नागपंचमीची प्राचीन कथा, श्रद्धेचा महिमा आणि मनोकामना पूर्ण करणारी कथा। मित्रांनो, एकदा कैलास पर्वतावर महादेव आणि पार्वती देवी दोघेही एका सुखद वातावरणात निवांत बसले होते। त्यावेळी पार्वती देवीने भगवान शिवाला विचारले, हे स्वामी, आज नागपंचमीचा पवित्र दिवस आहे, कृपया मला सांगा, नागांना पूजनीय का मानले जाते? नागपंचमी का साजरी केली जाते? या दिवशी नागांना प्रसन्न करण्यासाठी मनुष्यांनी कोणते उपाय करायला हवेत? आणि प्रभू, या सणाशी संबंधित एखादी प्राचीन कथा सांगाल का, ज्यामुळे माझं मन प्रसन्न होईल? भगवान शिवांनी पार्वती देवीला समजावत म्हणाले, हे सुरेश्वरी, नागांचं अस्तित्व प्राचीन काळापासून आहे। नाग हे देवांच्या वंशज आहेत आणि त्यांच्याकडे अद्वितीय शक्ती आहेत। तक्षक, कालिया यांसारख्या अनेक नागराज नागलोकात वास्तव्य करतात। नागांचा विष हे केवळ विध्वंसक शक्ती नसून त्यांच्या हातात सृजन आणि संहार दोन्हींच्या शक्ती असतात। ते आपल्या ज्ञान आणि शक्तीने जगाचं रक्षण करतात। शिवजी पुढे सांगतात, हे देवी, नागपंचमीचा उत्सव नागांची पूजा आणि त्यांचं महत्त्व दर्शवण्यासाठी साजरा केला जातो। या दिवशी स्त्रिया नागांना दूध पाजतात आणि त्यांची आराधना करतात, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाचं रक्षण होतं आणि त्यांना सुखद समृद्धी प्राप्त होते। हा उत्सव मनुष्याच्या जीवनातील संतुलन आणि समरसता टिकवून ठेवण्याचं प्रतीक आहे। भगवान शिव म्हणतात, हे देवी, नाग मनुष्यांचे रक्षक आहेत। माझ्याच आशीर्वादामुळे नाग पूर्वीपासूनच मानवाच्या कल्याणासाठी कार्यरत आहेत। जे मनुष्य नागांची पूजा करतात त्यांच्यावर नेहमीच माझी कृपा राहते। माता पार्वतीने आश्चर्याने विचारले, स्वामी, नाग खरंच मनुष्यांचे रक्षक असतात का? पण मनुष्य तर नागांपासून सर्वाधिक भयभीत असतात। शिवजी उत्तर देतात, होय पार्वती, नाग मनुष्यांचे रक्षक असतात आणि त्यांना अदृश्य स्वरूपात मदत करतात। त्यांच्या पूजेमुळे मनुष्यांना अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुखद शांती नांदते। हे देवी, आता मी तुला एक प्राचीन कथा सांगतो, जी नागांवरील भक्ती आणि स्नेहाचे महत्त्व दर्शवते। जे मनुष्य नागपंचमीच्या दिवशी ही कथा ऐकतात त्यांचे सर्व पाप नष्ट होतात, त्यांना नागांपासून भय राहत नाही आणि नाग नेहमीच त्यांचे रक्षण करतात। म्हणून हे देवी, ही कथा पूर्णपणे ऐकायला लक्ष द्या। देवी पार्वती म्हणते, हे प्रभू, मी ही कथा पूर्ण लक्षपूर्वक ऐकेन, कृपया तुम्ही मला ती कथा सांगा। शिवजी त्या प्राचीन कथेला सुरुवात करतात, हे देवी, प्राचीन काळातील एक कथा आहे। मध्य देशात एक अत्यंत सुंदर नगरी होती। त्या नगरीत अनुपा नावाची एक गरीब स्त्री राहत होती। तिच्या आईचे नाव मैत्रेयी होते। मैत्रेयी एक विधवा होती आणि तिच्या एकुलत्या एका मुलीचं नाव अनुपा होतं। मैत्रेयीने तिच्या मुलीची खूप स्नेहाने आणि कष्टाने परवरिश केली होती। ती दररोज घरासमोर एक भांड्यात दूध ठेवून नागांना पाजत असे। नागांबद्दल तिची भक्ती इतकी होती की नागराज वासुकी तिच्या भक्तीवर खूप प्रसन्न झाले होते। एक दिवस नागराज वासुकी तिच्यावर प्रसन्न होऊन म्हणाले, हे माता, तुम्ही दररोज आम्हाला दूध पाजता, आमची भक्ती करता, म्हणून आम्ही तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहोत। तुमची जी काही इच्छा असेल ती आम्हाला सांगा, आम्ही ती नक्की पूर्ण करू। मैत्रेयी नम्रतेने म्हणाली, हे नागराज, मला माझ्या काही गोष्टींची काळजी नाही, पण माझ्या मुलीची काळजी आहे। मी तुमच्याकडे एक विनंती करते, माझ्या मृत्यूनंतर माझ्या मुलीचं रक्षण करा, तिला बहीण मानून तिची मदत करा। नागराज वासुकीने वचन दिलं, हे माता, आम्ही तुमचं हे स्नेह आणि भक्ती कधीही विसरणार नाही। तुमच्या मृत्यूनंतर आम्ही तुमच्या मुलीचं रक्षण नक्की करू आणि तिला बहीण मानू। काही काळानंतर अनुपाचं लग्न एका प्रतिष्ठित आणि समृद्ध कुटुंबात झालं, ज्यामुळे ती खूप आनंदी झाली। तिचं लग्न झाल्यानंतर काही काळाने तिच्या आईचा मृत्यू झाला आणि ती एकटीच राहिली। तिने आईच्या आठवणींवर जीवन काढायला सुरुवात केली। अनुपा तिच्या सासरच्या 4 बहिणींत सर्वात छोटी बहू होती। घरातील मोठ्या बहूचं नाव अदिती, मंजली बहूचं नाव विभा आणि तिसरी बहूचं नाव सुरभी होतं। नागपंचमीचा सण जवळ आला तेव्हा तीनही मोठ्या बहू मायके जाण्याच्या तयारीला लागल्या। त्यांनी त्यांच्या घरी सांगून उपहार आणि मिठाई मागवली आणि आनंदाने जाण्याची योजना बनवली। पण अनुपाला मायका नव्हता, कारण तिच्या एकुलत्या आईचं लग्नानंतरच निधन झालं होतं। अनुपा उदास होऊन आपल्या खोलीत बसली होती। तिला कळत नव्हतं की काय करावं आणि कोणाला भेटावं। तिचं मन खूप दुःखी झालं आणि ती आपल्या नशिबाला दोष देत होती। तीनही बहिणींनी पाहिलं की अनुपाला नेण्यासाठी कोणी येत नाहीये, तेव्हा मोठी बहू तिची खिल्ली उडवत म्हणाली, लहान बहू, काय झालं? तुझ्या मायकेतून कोणी येत नाहीये का? आमचे सर्व भाऊ आम्हाला न्यायला येत आहेत, पण तुझं तर कोणीही नाहीये। आता तू काय करशील? हात सासरचा घरात बसून सासूचा तिरस्कार सहन करावा लागेल आणि सारा घरकाम करावं लागेल। मोठ्या बहूची ही बोलणी ऐकून अनुपाला फार दुःख झालं। ती भगवान शिवाच्या समोर बसून प्रार्थना करू लागली, हे प्रभू, तुम्ही माझ्याकडून सर्व काही का घेतलं आणि माझ्या आईलाही का नेलं?
आता मी काय करू, कुठे जाऊ? त्या रात्री जेव्हा अनुपा विचारांच्या गहनतेत डुंबलेली होती, नागराज वासुकीने मनुष्याचा रूप धारण करून तिच्या घरी आले. त्यांनी दरवाजावर टकटक केली. अनुपाने दरवाजा उघडला आणि पाहिले की एक सुंदर युवक उभा आहे, जो देवासारखा भासत होता. त्याने सुंदर आभूषण आणि मुकुट घातला होता. त्या अत्यंत दिव्य पुरुषाला पाहून अनुपाने आश्चर्याने विचारले, हे देव, तुम्ही कोण आहात आणि यावेळी इथे कसे आलात? नागराज वासुकी म्हणाले, हे बहीण, मी तुझा भाऊ आहे, म्हणूनच आज तुला न्यायला आलो आहे. अनुपा म्हणाली, हे देव, तुम्ही देवासारखे भासता, पण तुम्ही माझे भाऊ कसे होऊ शकता? माझा कोणीही नाहीये, मी एकटीच माझ्या आईची मुलगी आहे. मग तुम्ही माझे भाऊ कसे होऊ शकता? त्यानंतर नागराज वासुकी म्हणाले, हे बहीण, मी खरे सांगतोय, मी तुझा भाऊच आहे. तुझी आई दररोज आम्हाला नागांना दूध पाजत होती आणि आम्ही तुझ्या आईला वचन दिले होते की तिच्या मृत्यूनंतर आम्ही तुला बहीण मानून तुझं रक्षण करू. अनुपाने आश्चर्याने विचारले, तुम्ही खरंच सांगत आहात? माझ्या आईने नागांना दूध पाजलं होतं? नागराज वासुकीने हसून उत्तर दिलं, होय बहीण, म्हणूनच आम्ही तुला न्यायला आलो आहोत. चल, तुझं नागलोकात स्वागत आहे. तिथे तुला प्रेम आणि सन्मान मिळेल. नागराज वासुकीने आपल्या शक्तीने अनुपाला त्या सर्व गोष्टी आठवून दिल्या, ज्या तिने लहानपणात पाहिल्या होत्या. अनुपाला सर्व काही आठवले की तिची आई दररोज नागांना दूध पाजत असे. अनुपा म्हणाली, हे भाऊ, तुम्ही खरंच सांगत आहात, माझी आई तुम्हाला मोठ्या प्रेमाने दूध पाजायची. खरंच तुम्ही माझे भाऊच आहात. नागराज वासुकीने सांगितले, हे बहीण, आता संकोच करू नकोस आणि आमच्यासोबत नागलोक चल. अनुपाने मान्यता दिली आणि ती नागराज वासुकी सोबत नागलोकासाठी निघाली. वासुकीने तिला नागलोकात नेऊन नागमाता कद्रू सोबत भेटवले. नागमाता कद्रूने अनुपाचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले आणि तिला मोठ्या प्रेमाने राहण्याचे आश्वासन दिले. अनुपा आता नागलोकात आनंदाने राहू लागली. नागलोक एक अद्भुत आणि जादुई स्थान होतं. तिथल्या हवांचे थंडगार स्पर्श आणि सुगंधाने वातावरण मंत्रमुग्ध होई. तिथल्या इमारती सोने आणि चांदीने बनलेल्या होत्या आणि रत्नांनी सुशोभित होत्या. नागलोकात सर्व नाग प्रेमाने आणि सौहार्दाने राहत होते. तिथले नियम आणि शिस्त खूप कडक होते, पण सर्व नाग त्यांचे पालन करत होते. नागराज वासुकीने अनुपाला नागलोकाच्या विविध ठिकाणी नेऊन दाखवले आणि तिथले नियम समजावले. नागमाता कद्रूने अनुपाला एक सुंदर कमरा दिला, ज्यात रत्नांनी सजवलेले बिछाने आणि सुंदर सजावट होती. अनुपा लवकरच तिथल्या जीवनशैलीत रमून गेली. काही दिवसांनी नागमाता कद्रूने अनुपाला विचारले, बेटा, आमच्या नागबाळांना तुझ्यासारख्या प्रेमाची गरज आहे. तू त्यांना दूध पाजू शकतेस का? अनुपाने आनंदाने मान्य केले आणि दूध गरम करून नागबाळांना पाजू लागली. परंतु चुकून तिने दूध जास्त गरम केले आणि सर्व नागबाळांचे तोंड जळून गेले. नागबाळ खूप क्रोधित झाले आणि चिल्लायला लागले. नागबाळ अरुणने रागाने म्हटले, हे स्त्री, तुझ्यामुळे आमचे तोंड जळले आहेत, आम्ही तुला कधीच माफ करू शकत नाही. दुसरे नागबाळ वरुण म्हणाले, तुझ्यामुळे आम्हाला खूप वेदना होत आहेत, तू किती निर्दयी आहेस. अनुपा रडत म्हणाली, हे नागांनो, माझ्याकडून चूक झाली, मला खरोखरच माफी हवी आहे. मला हे माहित नव्हते की दूध इतके गरम आहे. त्यावेळी नागमाता कद्रू त्या ठिकाणी येतात आणि अनुपाला शांत करतात. नागमाता कद्रू म्हणतात, मुलांनो, तिला माफ करा. ती आपली बहीण आहे आणि तिने हे जाणून बुजून केले नाही. ती आपली पाहुणी आहे आणि आपण तिला शिक्षा करू शकत नाही. तरीही नागबाळांना बदला घ्यायचा होता आणि त्यांच्याच मनात क्रोध भरला होता. वेळ निघून गेली आणि अनुपा आपल्या घरी परतली, पण तिच्या मनात नागलोकाची सुंदरता आणि नाग कुटुंबासोबत घालवलेला वेळ याच आठवणी होत्या. पुढच्या वर्षी नागपंचमी येण्याची ती वाट पाहत राहिली आणि पुन्हा एकदा नागांच्या भेटीसाठी उत्सुक होती. आणि पाहता पाहता पुन्हा नागपंचमीचा सण येऊन ठेपला. इकडे नागबाळ आता मोठे झाले होते आणि नागमाता कद्रूने त्यांना अनुपाला घेऊन येण्यासाठी पाठवले. नागपंचमीच्या दिवशी नागबाळ अनुपाच्या घरी जात असताना एकमेकांशी बोलत होते. अरुण म्हणाला, आज आपण त्या स्त्रीला डसून तिचा शेवट करू. तिला शिक्षा करायलाच हवी. वरुण म्हणाला, होय, तिने आमच्यासोबत अन्याय केला होता. आता तिला तिच्या चुकीची जाणीव करून देण्याची वेळ आली आहे. नागबाळ अनुपाच्या घरी पोहोचले तेव्हा अनुपाने त्यांचे स्वागत केले. तिने त्यांना थंड दूध पाजले, गोड रोटी खायला दिली आणि मोठ्या प्रेमाने त्यांचा आदर सत्कार केला. तिने त्यांच्या स्वागतासाठी सुंदर रांगोळीही काढली होती आणि स्वागताची पूर्ण तयारी केली होती. तिने त्यांना फुलांचे हार घालून प्रेमपूर्वक नमस्कार केला. तिच्या डोळ्यात खरा प्रेम आणि समर्पण दिसत होते. नागबाळ अनुपाचे प्रेम पाहून प्रसन्न झाले. त्यांना समजले की अनुपाने चुकून गरम दूध पाजले होते. तिच्या मनात कोणतीही वाईट भावना नव्हती. अरुण म्हणाला, आपण तुला माफ करतो आमच्या बहिणी. आम्हाला समजले आहे की तू निरपराध आहेस आणि तुझे हृदय स्वच्छ आहे. वरुण म्हणाला, तुझ्या प्रेम आणि सत्कार पाहून आमच्या मनाचा द्रव झाला आहे.
आम्ही तुला चुकीचं समजलो होतो. मग अनुपानेही त्यांना माफ केले. त्यानंतर नाग अनुपाला नागलोकात घेऊन गेले आणि तिला मोठ्या प्रेमाने ठेवले. त्यांनी तिला सुवर्ण, माणिक, मोती यासारखे उपहार दिले आणि तिला आपल्या घरी परत पाठवले. अनुपाने आनंदाने ते उपहार स्वीकारले आणि नाग कुटुंबावरील तिची श्रद्धा वाढली. शेवटी वासुकीने अनुपाला वरदान दिलं, हे बहीण, आता जी कुणी स्त्री नागपंचमीच्या दिवशी नागांना थंड दूध पाजेल, नाग कधीच तिच्या कुटुंबातील लोकांना डसणार नाही. हे तुझ्या सच्च्या भक्ती आणि सेवेमुळे मिळालेलं फळ आहे. अनुपा वासुकीचे आभार मानून आनंदाने आपल्या घरी परतली. अशा प्रकारे अनुपाने नागांसोबत प्रेमपूर्वक जीवन व्यतीत केले आणि दरवर्षी नागपंचमीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला. ही कथा आपल्याला शिकवते की प्रेम, सेवा आणि सच्ची भक्तीने सर्व समस्यांचे समाधान होऊ शकते आणि खरा मनाने केलेला कार्य नेहमीच फलदायी असतो. भगवान शिव म्हणतात, हे देवी. या प्रकारे आपल्या सच्च्या भक्तीने अनुपाने नागांना प्रसन्न केले आणि त्या दिवसापासून नागपंचमीचा उत्सव साजरा होतो. तर मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय नाग देवता, हर हर महादेव नक्की लिहा. तसेच चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि व्हिडिओला आपल्या कुटुंबासह शेअर करा. आपण सर्वांचे धन्यवाद.